जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 6 आत्मसंयम योग श्लोक 36. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वस्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुम् उपायतः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना आत्मसंयम योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे हे जर मनावर विजय मिळालेला नसेल तर खूपच कठीण कार्य आहे. तुझ्या मनावर ताबा मिळवण्यासाठी मी मागील श्लोकात स्पष्ट केलेल्या 2 पैलूंचा परिश्रमपूर्वक अभ्यास कर, जे सराव आणि वैराग्य किंवा अलिप्तता आहेत. या व्यतिरिक्त कर्मयोग सुरू ठेव. कर्मयोग म्हणजे काय? कर्मयोगामध्ये 3 पैलूंचा समावेश आहे. कर्तृत्वाचा त्याग करणे, आसक्तीचा त्याग करणे आणि फळांचा त्याग करणे. कर्तृत्वाचा त्याग करणे म्हणजे कृती स्वतःची आहे असा दावा न करता तू तुझी विहित कर्तव्ये पार पाडणे, परंतु ती परमात्म्याने निर्देशित केलेली कृती म्हणून ओळखणे. आसक्तीचा त्याग करणे म्हणजे आसक्ती न वाढवता कृती उत्तम प्रकारे पार पाडणे, ती क्रिया परमात्म्याची आहे हे मान्य करणे. फळांचा त्याग करणे म्हणजे फळे परमात्म्याची आहेत हे ओळखून परिणामांवर मालकी हक्क न सांगता कृती करणे. या 3 पैलूंचा समावेश कर्मयोग म्हणून ओळखला जातो. अर्जुना, एकाच वेळी अभ्यास किंवा सराव आणि वैराग्य किंवा अलिप्तता यांचा सराव करताना कर्मयोगाचे काळजीपूर्वक निरीक्षण कर. या प्रयत्नांद्वारे तू तुझ्या मनावर नियंत्रण मिळवशील आणि शेवटी आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार प्राप्त करशील. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा यावर जोर देत आहेत की आत्मदर्शन आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी मनावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणुकींचे मनन करत असताना आणि अभ्यास आणि वैराग्य याद्वारे आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत कार्य करत असताना आणि कर्मयोगात गुंतून राहून आपण सर्वांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वस्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. जय श्रीमन नारायणा. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये या 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला सदैव आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतो. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण ह्या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करावा असे मी म्हणेन.
अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णांच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ही वचने खालील दिल्याप्रमाणे आहेत. पहिले वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन. दुसरे वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. तिसरे वचन. हे श्रीमन नारायणा, मी माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. चौथे वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. पाचवे वचन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेस. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जात आहे. सहावे वचन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा सुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. यापुढे मी दुःख शोक करणार नाही. सातवे वचन. श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. आठवे वचन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातींपर्यंत पोहोचवलीत. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन. श्रीमन नारायणांना आपण अढळ विश्वासाने वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. जय श्रीमन नारायण. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः. वस्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुम् उपायतः. ओम. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः. वस्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. जय श्रीमन नारायण. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे. या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि
24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमान नारायणा.